भाग 2. नमस्कार मित्रांनो, मराठी स्टोरीज हब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला मग आजच्या कथेला सुरुवात करूया. कृपया ही कथा पूर्ण ऐका. माझं नाव अनुष्का देशमुख आहे. मी आता 19 वर्षांची आहे. मी एका शहरात माझ्या कुटुंबासोबत राहत होते. आज मी तुम्हाला माझी खरी घटना सांगणार आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या आत्याचा मुलगा माझ्यासोबत असं काही करेल. ही घटना साधारण 6-7 महिन्यांपूर्वीची आहे. मी घरात बसले होते आणि माझ्या आईला फोन आला. तो फोन वैशाली आत्याचा होता. आत्या विचारू लागल्या, घरच्यांची सगळी कामं नीट सुरू आहेत ना? तुम्ही सगळे कसे आहात? आई म्हणाली, सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही सांगा. वैशाली आत्या. त्यावर आत्या हसत म्हणाल्या, आम्ही पण छान आहोत. अनुष्काला काही दिवस आमच्याकडे पाठवा, थोडा बदल होईल तिला. आई म्हणाली, तिचा अभ्यास चालू आहे, पण कॉलेजला सुट्टी लागली की नक्की पाठवते. आत्या म्हणाल्या, अगं आता पाठव ना, इथूनही ती कॉलेजला जाऊ शकते. अथर्व पण जातो ना, दोघं एकत्र अभ्यास करतील. आई म्हणाली, ठीक आहे, मग उद्या सकाळी पाठवते. दुसऱ्या दिवशी मी माझ्या विजय काकांच्या घरी गेले. वैशाली आत्या मला बघून हसत म्हणाल्या, अगं अनुष्का, तू आता मोठी झालीस ग, आणि अथर्वही आता तुझ्या वयाचा आहे. काका आणि आत्यांची 2 मुलं होती, मुलगा अथर्व आणि मुलगी रिया. अथर्व आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो, तर रिया 12वी पर्यंत शिकली होती आणि आता घरीच होती. रात्र झाली होती. मी, वैशाली आत्या आणि रिया गप्पा मारत बसलो होतो. विजय काका बाहेर गेले होते. तेव्हा अथर्व आमच्याकडे आला आणि म्हणाला, अनुष्का, आपल्या कॉलेजची परीक्षा येते आहे ना, चल आपण दोघं थोडा अभ्यास करूया. त्यावर वैशाली आत्या म्हणाल्या, हो करा अभ्यास, आम्ही दोघं आमच्या खोलीत झोपतो, उद्या लवकर उठायचं आहे. मी म्हणाले, ठीक आहे आत्या. मी आणि अथर्व त्याच्या खोलीत गेलो आणि अभ्यास सुरू केला. गप्पा मारता मारता आणि पुस्तकं वाचता वाचता वेळ कसा गेला तेच कळलं नाही. रात्रीचे 12:30 वाजले होते. मी म्हणाले, अथर्व, आता मला झोप येते आहे, बाकीचा अभ्यास सकाळी करू. तो म्हणाला, ठीक आहे, तू रियाजवळ जाऊन झोप. मी रियाजवळ जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता उठले आणि कॉलेजला जाण्यासाठी तयार झाले. मी अथर्वच्या खोलीत गेले. तो नुकताच आंघोळ करून बाहेर आला होता. त्याचं शरीर पाण्याने भिजलेलं आणि कमरेला फक्त टॉवेल होता. त्याला तसं पाहून माझ्या अंगावर शहारे आले. तो पटकन वळला आणि म्हणाला, आज मी कॉलेजला येत नाही, पप्पांना ऑफिसमध्ये सोडायला जायचं आहे, तू एकटीच जा. मी म्हणाले, ठीक आहे. कॉलेजमध्ये गेल्यावर एका मुलाने विचारलं, आज अथर्व आला नाही का? मी म्हणाले, नाही का? तो म्हणाला, अगं काही नाही, फक्त विचारलं. तेवढ्यात त्याच्यासोबत असलेला दुसरा मुलगा हसत म्हणाला, तुला माहिती नाही का, ही अथर्वची गर्लफ्रेंड आहे. मी थोडी थबकले आणि विचारलं, काय, अथर्वची गर्लफ्रेंड तू? ती म्हणाली, हो, तुला त्याने सांगितलं नाही का? दिवसभर माझ्या मनात त्याचाच विचार चालू होता. कॉलेज सुटलं आणि मी घरी आले. संध्याकाळी मी वैशाली आत्या आणि रियासोबत घरातली कामं करत होते. जेवण झाल्यावर सगळे बसलो होतो. तेवढ्यात अथर्व आला आणि म्हणाला, अनुष्का, अभ्यास नाही करायचा का? चल आज थोडं रिव्हिजन करूया. मी शांतपणे पुस्तक घेऊन त्याच्या खोलीत गेले. दोघं अभ्यास करत होतो, पण माझं लक्ष तिकडे नव्हतं. तो म्हणाला, काय झालं अनुष्का, सकाळपासून काहीतरी वेगळी दिसतेस. मी म्हणाले, नाही रे, काही नाही. रात्री 11:30 वाजले होते. मी दोघांसाठी चहा बनवायला गेले. 2 कप चहा घेऊन परत येताना मला ऐकू आलं, अथर्व कोणाशी तरी फोनवर बोलत होता. मी थोडं थांबले, मग आत गेले. त्याने फोन ठेवला. मी विचारलं, अथर्व, एक विचारू, तुझी खरंच गर्लफ्रेंड आहे का? तो थोडा शांत झाला आणि मग हसत म्हणाला, तुला काय वाटतं? पण अनुष्का, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी प्रामाणिक राहायला पाहिजे, कोणाला फसू नको. तो एवढंच म्हणाला, पण त्या एका वाक्याने माझं मन कायमचं बदललं.